काउन्सिल काय होतं किंवा प्रादेशिक परिषदा ज्याला आपण म्हणतो, झोनल काउन्सिल 1956मध्ये आपल्याला माहिती आहे 1956मध्ये भारतामध्ये स्टेट रिऑर्गनायझेशन सुरू होतं, राज्यांची पुनर्रचना सुरू होती, बरोबर. तर स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन जे होता SRC स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन जो होता त्या SRCचा रिपोर्ट हा आलेला होता आणि त्या रिपोर्टवर डिस्कशन्स सुरू होते. तर त्या डिस्कशनमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेस ते भारताचे पंतप्रधान होते त्यांनी असं सजेस्ट केलं की भारतात जेवढे पण राज्य आहेत, भारतातले जेवढे पण राज्य आहेत ना, त्या राज्यांना आपण 4 ते 5 गटामध्ये डिवाईड करू. त्याला त्यांनी ॲडवायझरी काउन्सिल असं म्हटलं, ॲडवायझरी काउन्सिल असं म्हटलं. आणि ॲडवायझरी काउन्सिल असं म्हटलं जी राज्यांमध्ये जे राज्य मिळून गट तयार करतील त्यांच्यामध्ये एक कोऑर्डिनेशन असणार, बरोबर आहे. तर पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे, भाषावर प्रांतरचना सुरू होती, राज्यामध्ये भाषिक वाद होते आणि कटुता होती. तर ही जी ॲडवायझरी काउन्सिल होती ना, ही राज्यामध्ये जे समजा भाषिक वाद व कटुता होते त्याच्यावर सोल्युशन म्हणून मी ॲडवायझरी काउन्सिल प्रपोज केलं. याचे मुख्य कार्य काय होते, भाषिक व प्रादेशिक वाद. मुख्य कार्य काय होते, भाषिक व प्रादेशिक वाद. आपल्याला माहिती आहे भारत 1947ला स्वतंत्र झालेला होता आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस भारताच्या समोर होते. त्यामधला एक जो चॅलेंज होता ते भारताच्या स्टेट रिऑर्गनायझेशनचा होता. तर आपल्याला माहिती आहे की भाषिक व प्रादेशिक वाद मोठ्या प्रमाणात उफाळून आलेले होते. तर ते कमी करण्यासाठी ॲडवायझरी काउन्सिलच्या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे असं त्यांनी सजेस्ट केलं. कोऑर्डिनेशन असायला पाहिजे, कोऑर्डिनेशन स्टेटमध्ये आणि राज्य आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असलं पाहिजे. आणि आपापसातील समस्या सोडवणे, राज्यांमध्ये ज्या आपापसातील समस्या त्या सोडवणे. तसेच बॅलन्स्ड ग्रोथ किंवा संतुलित सामाजिक आर्थिक विकास साधणे हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि त्याच्याच बेसिसवर जे यांनी ॲडवायझरी काउन्सिल जशी सांगितली होती, पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी सजेस्ट केली होती त्याच्या बेसिसवर स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 राज्य पुनर्रचना कायदा 1956च्या पार्ट 3मध्ये 5 झोनल काउन्सिल्स सांगण्यात आल्या होता. 5 झोनल काउन्सिलमध्ये ज्याला आपण सेंट्रल, नॉर्दर्न, सदर्न, ईस्टर्न, वेस्टर्न म्हणजे उत्तरेकडे झाली, साऊथ इंडियातील झाली, ईस्टर्न भारताची झाली आणि वेस्टर्न भारताची झाली आणि सेंट्रल, अशा 5 झोनल काउन्सिल तयार करण्यात आल्या. त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा वेस्टर्न झोनल काउन्सिलमध्ये होता. पुढं माहिती आहे एक लक्षात घ्या, ईस्टर्न स्टेट जे समजा आपले जे काही आता ह्या ज्या झोनल काउन्सिल्स होत्या ना ह्या आपल्या मेनलँड इंडिया म्हणजे तुमचं सिक्कीमचे राज्य कवर करत होत्या ना. म्हणजे नॉर्थ ईस्टमधले जे राज्य होते ते कवर करण्यासाठी ज्यामध्ये 8 राज्य येतात, सिक्कीम असेल, मेघालय असेल, आसाम असेल, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, बरोबर. त्यांच्यासाठी 1972चा कायदा, हा कायदा महत्त्वाचा हे लक्षात ठेवा वर्ष. नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल ॲक्ट 1972 आणि त्याच्यानुसार हे 8 राज्य त्याच्यामध्ये करण्यात आले. आता या ज्या तुमच्या झोनल काउन्सिल आहे या झोनल काउन्सिलमध्ये सुरळीतपणा म्हणजे ते कधी भेटतील, कोणत्या विषयावर त्यांना डिस्कशन्स करायचे आहेत, कोणते विषय ज्यावेळेस म्हणजे झोनल काउन्सिल ज्यावेळेस बसतील त्यावेळेस त्यांच्याकडे कुठले विषय आणायचे आहेत तर ते ठरवण्यासाठी एक कमिटी असायला पाहिजे. त्या कमिटीला स्टँडिंग कमिटी असं म्हणतात, स्थायी समिती म्हणतात. स्थायी समितीमध्ये मुख्य प्रकारे राज्याचे चीफ सेक्रेटरीज असतात, मुख्य सचिव असतात. म्हणजे एखादी झोनल काउन्सिल आहे, समजा नॉर्दर्न झोनल काउन्सिल आहे तर नॉर्दर्न झोनल काउन्सिलमध्ये जेवढे राज्य येतील त्या राज्याचे सर्व चीफ सेक्रेटरीज मिळून स्टँडिंग कमिटीज तयार करतील. आणि याचं काम काय असणार, सुरळीतपणा, झोनल काउन्सिलच्याकडे कुठले विषय मांडण्यात येतील, कधी मांडण्यात येईल, केव्हा मांडण्यात येईल, त्या किती प्रकारचे डिस्कशन्स होणार, हे काम करणं म्हणजे ह्याबाबतचा सुरळीतपणा हा स्टँडिंग कमिटी मार्फत पुढं ठेवला जायचा. तर स्ट्रक्चर काय होतं, तर एक चेअरपर्सन असायचे, तर त्यानंतर व्हाईस चेअरपर्सन असायचे, मेंबर्स असायचे आणि ॲडवायझर्स असायचे. चेअरपर्सन हे होम मिनिस्टर असतात, गृहमंत्री लक्षात ठेवा, बरोबर. आणि व्हाईस चेअरपर्सन हे 1 वर्षासाठी असतात आणि हे मुख्यमंत्री असतात. समजा आता एखादी झोनल काउन्सिल आहे, वेस्टर्न झोनल काउन्सिल आहे, वेस्टर्न झोनल काउन्सिलमध्ये आता एक थोडी ना राज्य आहे, एकापेक्षा जास्त राज्य आहे. तर रोटेशन बेसिसवर प्रत्येक मुख्यमंत्री 1 वर्षासाठी हे होणार, व्हाईस चेअरपर्सन होणार आणि ते 1 वर्षासाठी होणार. मेंबर्समध्ये काय असणार, उरलेले चीफ मिनिस्टर असतील आणि 2 नॉमिनेटेड कॅबिनेट मिनिस्टर. आणि नॉमिनेट कोण करतात, तर हे राज्याचे गव्हर्नर नॉमिनेट करतात, राज्याचे राज्यपाल त्यांना नॉमिनेट करतात, हे लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्स काय आपल्याला माहिती आहे की ही स्थापन कशासाठी झाली होती, जी फुटीरतावादी समजा राज्यांमध्ये भाषिक वाद आणि कटुता होती ना, ती कटुता कमी करण्यासाठी ह्याची स्थापना करण्यात आली किंवा ॲडवायझर. तर ऑब्जेक्टिव्ह साहजिक आहे, राष्ट्रीय एकात्मता वाढवणे, त्यानंतर फुटीरतावाद कमी करणे, म्हणजे तुमची भाषा असेल, प्रांत असेल किंवा अत्यंत जो कटुता असेल एखाद्या राज्यामध्ये ती कमी करणे, समन्वय ज्याला आपण कोऑर्डिनेशन म्हणतो, बरोबर आहे. कोऑर्डिनेशनसाठी हे काम असणे आणि विकास प्रकल्पाची अंमलबजावणी, जेणेकरून त्या राज्याचा सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणार, आर्थिक व सामाजिक विकास त्या राज्याचा तिथे होणार. सेम ॲडवायझरी बॉडी आहे. म्हणजे फंक्शन्स काय होते, तर ॲडवायझरी बॉडी आहे, ॲडवाईस देणार, कोणत्याही विषयावर चर्चा होणार. आणि पण विषय कोणते असणार, विषय कोणतेही नाही, तर प्रत्येक राज्याचे कॉमन इंटरेस्ट कुठले असेल त्यावर होणार. आणि रेकमेंडेशन देणार, सोशो इकॉनॉमिक प्लॅनिंग, सामाजिक आर्थिक प्लॅनिंग, बॉर्डर डिस्प्यूट असेल आणि राज्याच्या पुनर्रचनेसंदर्भात कोणताही विषय आला तर त्याच्याशी डील करण्याचं काम करणार. तर प्रश्न काय आहे, प्रश्न आहे आपला हा, विभागीय परिषदा झोनल काउन्सिल कार्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र यांच्यात सहकार्य व समन्वय, कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन, म्हणजे कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन हे तुम्हाला हे तर होतंच, बरोबर. कोऑर्डिनेशन
प्लस कोऑपरेशन हे तर होतंच. सो साहजिक आहे, याचं आन्सर आहे करेक्ट आहे ते. त्याच्यानंतर राज्य